तालुका गावातून आज या बिल्डिंगमध्ये आलेलो आहोत. जलजीवन मिशन अंतर्गत काम करत असताना होणाऱ्या अडचणी, पैशाच्या अभावामुळे होणारे त्रास, या सर्व त्रासांवरती मार्ग काढण्यासाठी सर्व ठेकेदार आज एकत्र आलेले आहेत आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही आज इथे मीटिंग घेऊन काही मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे. त्याबद्दल आमचे प्रतिनिधी त्याबद्दल माहिती देतील. आज आपण जलजीवन मिशनची मीटिंग घेतलेली होती. सर्व कॉन्ट्रॅक्टर लोक उपस्थित राहिले. त्यानंतर असं ठरलेलं आहे की आत्ता आपल्याकडे निधीची उपलब्ध नसल्यामुळे, गव्हर्नमेंटकडे निधी नसल्यामुळे कोणीही ठेकेदारांनी सध्या काम सुरू करू नये आणि कुठेही मिटिंगला कुठलेही हजर राहू नये. अन्यथा काय आपल्याला हॅरेसमेंटची म्हणजे सगळ्या दृष्टीने आपलं कॉन्ट्रॅक्टर हॅरेसमेंट होईल. त्यासाठी आपण जोपर्यंत निधी येत नाही आहे तोपर्यंत असं सगळ्यांना सर्वांमध्ये ठरलेलं आहे. आज पुणे जिल्हा परिषदेचे सर्व जलजीवन मिशन अंतर्गत जे काम करणारे ठेकेदार आहेत त्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की शासन काही पैसे देत नाही. शासन जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत कुठलंही काम करायचं नाही. ज्यावेळेस शासन पैसे देईल त्याच्यानंतर 2च महिन्यात आपण सगळे कामं पूर्ण करून देऊ. पैसेच नाही. आज अशी ठेकेदारांची अवस्था झाली. प्रत्येकाने सोनं काम ठेवलं आहे, उधारीवरती मटेरियल घेतलं आहे. त्याच्यातून सगळे लेबर वगैरे सगळ्यांची उधारी ठेवून त्याच्यामुळं तो आज मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळं शासनाने पैसे दिल्यानंतरच कामं सुरू पूर्ण केली जाते. नमस्कार. जलजीवन मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामं मंजूर झाली होती. ती कामंही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी कामंही पूर्ण केलेली आहेत. परंतु स्थानिक अडचणी त्याच्यावरती मात प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टरने केलेली आहे. परंतु गेले 17-18 महिने झाले केलेल्या कामांना बिलं शासनाकडनं दिली गेलेली नाही. त्याची सर्व कल्पना प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांना आहे. परंतु वारंवार ती कामं करण्याकरता कॉन्ट्रॅक्टरला प्रेशराईज केलं जातं. लोकांची अडचण करावी अशी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता नाही. तो आमचा स्वभाव नाही आहे, तो आमचा धंदा नाही आहे. आम्हाला काम करणं आणि पैसे मिळवणं हा आमचा त्याच्यामध्ये धंदा आहे. आमची चरितार्थ त्याच्यावरती चालतो. परंतु गेली 17-18 महिने काम करून जर निधी अवेलेबल होत नसेल किंवा त्याबाबत सरकार गांभीर्य नसेल तर कॉन्ट्रॅक्टरने एखादी गांभीर्य घेणं किंवा त्याला जबाबदार धरणं हे कुठेही वास्तविकतेला धरून नाही आहे, योग्य नाही आहे. त्याच्यामुळं आमची सर्वांना विनंती आहे. कारण आता नव्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत. फार मोठ्या आजपेक्षेने लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे. त्या माध्यमातून जे काही कामं अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता लोकांचा तगादा संबंधित जिल्हा परिषद मेंबर असतील किंवा सभापती असतील त्यांना केला जातो. त्यांच्या माध्यमातून त्यांना वारंवार मिटिंगला बोलवलं. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की वेळोवेळी कंत्राटदारांनी कामं केली जी आहेत त्याच्या बिलाची मागणी केली, वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार केला. परंतु आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्याला निधी उपलब्ध होत नाही. खऱ्या अर्थानं सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. जेवढं त्यांना काय करता आलं कॉन्ट्रॅक्टरला स्वतःची दागदागिने गाण ठेवणं, जमीन गाण ठेवणं किंवा मार्केटमधून उचलणं हे सगळं करून झालेलं आहे. आणि आता सर्व शेवटच्या स्टेजला आलेलं आहे की काम बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. शेवटी कॉन्ट्रॅक्टर हा तुमच्या आमच्या सर्वांच्या समाजामध्ये राहणारा घटक आहे, हाडामासाचा आहे. तुम्हाला जसं महिन्याला प्रत्येकाला खर्च लागतो, प्रत्येकाचा जर 1 महिन्याचा पगार गेला किंवा वेळेवरती आला त्याचं बजेट त्याच्यामध्ये पूर्णपणे बारगळतं. तर 17-18 महिने जर या माणसाला काम दिलं नाही, याला जर पैसे दिले नाही तर हा कसं काय करणार काम? किंवा त्याची जी काही खाली जनता आहे, त्याची जे काही लेबर आहे ते कसं करणार? 1 महिन्याला जर काम नाही मिळत दुसऱ्या दिवशी माणूस कामाला येत नाही. 17-18 महिने त्यांनी लोकांना सांभाळले, काही स्कीम पूर्ण केल्या, त्या ठिकाणी त्यांचं हस्तांतरण झालेलं नाही आहे. आज वर्ष 2-2 वर्ष लोक पाणी पितात परंतु जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीने हस्तांतरण केलं जात नाही. हे सगळ्याची कल्पना संबंधित लोकप्रतिनिधींना आहे, जिल्हा परिषद मेंबरला आहे. आमची सगळ्यांना विनंती आहे, सरकारमध्ये आपण आहात, सरकारमध्ये आपले प्रतिनिधी आहेत, आपण लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावं. आमचा कॉन्ट्रॅक्टर रात्रंदिवस काम करून आपली योजना पूर्ण करून दिली जाईल. पण कोणत्याही प्रकारे पैसे न देता, आमचे पेंडिंग बिलं न देता आपणास विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी प्रेशराईज करू नये. कारण की आता पाठीमागं पाहिलं असेल तर 5-6 महिन्यापूर्वी हर्षल पाटील सारख्या माणसांनी या प्रेशरच्या अंडर येऊन त्याने आत्महत्या करून घेतल्या. त्याची मुलगी असेल किंवा पत्नी असेल ही उघड्यावरची पडलेली. अशी दुर्घटना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही घडू नये
त्याच्यामुळे आपण कुणालाही हॅरेसमेंट करू नये, वास्तविकता बघावी, वास्तविकतेप्रमाणे आपण निर्णय घ्यावा आणि निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर 2-4 दिवसामध्ये आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर एकत्र येऊन पुढची भूमिका आम्ही जाहीर करू. तर आमची सर्वांना विनंती आहे की कोणतेही लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधित कोणते हे असेल त्याचे कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला प्रेशराईज करू नये, आमच्या अडचणी समजून घ्यावे. त्याच्यानंतर आपण निर्णय घ्यावा. कुणीही काम करणार नाही आणि कुणीही काम करण्यासाठी कोणाला प्रेस करू नये अशा प्रकारची विनंती करतो.